कारवाई फोड़ेंगे, स्मार्ट मीटर फोड़ेंगे। छत्रपति शिवाजी महाराज की जय, छत्रपति शिवाजी महाराज की जय। तुम्हारी पगार हम देते हैं और हमको हम लोग एक हफ्ते से यहाँ पर दौड़ लगा रहे हैं। देखिए भरी गर्मी में हम लोग सभी यहाँ पर अपने काम धंधे छोड़ करके खड़े हैं। हमारी एक ही है कि पहली बात तो हमारे मीटर में क्या, पहले पुराने मीटर में क्या खराबी थी तो आप वो बता दीजिए, तो उसके कारण कम से कम हमको पता चले। और अगर जो आपने स्मार्ट मीटर लगाए हैं तो एक की परेशानी हो, दो की परेशानी है, ये समझ सकते हैं, लेकिन हर नागरिक जिसके अभी स्मार्ट मीटर लगाए सभी की यही परेशानी है कि जितनी उनकी आमदनी नहीं है उससे तिगुना चौगुना उनके घर में बिल आ रहा है, जबकि उतनी पूर्ति भी नहीं हो रही है। तो हम लोगों का आवेदन हम लोगों ने यही दिया है कि भाई पहले हमारे जो मीटर थे वही लगा दिए जाए, स्मार्ट मीटर को हटा दिया जाए, क्योंकि स्मार्ट मीटर में बहुत अलग तरीके से, और मेन बात है कि इनका और हमारा कनेक्शन ही मिट गया है। पहले हमारे घर पे बिल आता था, आजकल बिल भी नहीं आता है, सारी ऑनलाइन की बातें हो गई है। तो ऑनलाइन में हम आप किसको पूछ सकते हैं कि हमारी कितनी रीडिंग है या क्यों इतनी ज़्यादा रीडिंग आ रही है, क्योंकि हमारा और इनका जब कनेक्शन ही कट गया तो हम किसके पास जाएंगे। और इतनी ज़्यादा पब्लिक, हर कोई तो इतना अलग अलग, हर की एक ही डिमांड है कि पुराने मीटर लगा दिए जाए, ये स्मार्ट मीटर को फेंक दिया जाए। और ये आग महाराष्ट्र में इतनी भड़क चुकी है कि ये जलगांव से होकर के ये पाचोरा भड़गांव सभी पर यही बात हो रही है कि जिनके यहाँ भी स्मार्ट मीटर लगे हैं उनको हर किसी को तकलीफ हो रही है। आणि नसताना लावून गेलेत ना, ते घरी नसताना लावून गेले। मैं तो आज एक ही बात कर रही हूँ कि या तो सबके जिनके आंकड़े लगाए हुए हैं उनके आंकड़े हटा दिए जाए ताकि हम लोगों को सभी को एक समान बिजली मिले, क्योंकि जहां आंकड़े लगाए जाते हैं उनकी आपूर्ति भी हम जैसे मिडिल क्लास फैमिली को करनी पड़ रही है। और या आज मैं सबके सामने बोलती हूँ कि मेरे मीटर को मैं डायरेक्ट करूँगी, जब तक किसी के आंकड़े नहीं हटाए गए जलगांव में, जब तक मेरा मीटर डायरेक्ट रहेगा, आप मेरे ऊपर कोई भी कार्रवाई कर सकते हैं। हम सब मेरा नाम दीपा तापड़िया। सर, गेले काही 8 दिवसापूर्वी आम्ही या लोकांना MSCB मध्ये निवेदन दिलं होतं की सर आम्हाला हा प्रॉब्लेम, हेच काय तर आम्ही कलेक्टर ऑफिसला सुद्धा आम्ही जाऊन आलो, तेव्हा कलेक्टर साहेब बोलले की ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देतील। इथे आल्यानंतर हे लोक म्हणतात की आम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकत नाही। आज आम्ही 8 दिवसाचं निवेदन दिलेलं, आम्ही त्याचं उत्तर मागते तर हे लोक त्याचं पण उत्तर देत नाहीये। त्याच्यानंतर आम्ही आज हे पण निवेदन, एवढ्या लोकांनी निवेदन केलेले आहे, आम्ही यांना हात जोडून पण हे म्हणतात की आमची काही चुकी नाही याच्यात, आम्ही काही करू शकत नाही, तर करायचं काय। आणि श्री जळगावचे आमदार राजूमामा भोडे यांना तर एवढी विनंती आहे की मामा तुम्ही तर 5 वर्षानंतर गरिबांकडे बघतात, जेव्हा वेळ येते प्रचाराची, आता हे लोक काही सगळे गव्हर्नमेंट नोकरीला आहेत का? प्लीज आम्हाला न्याय द्या इथं येऊन। आज आम्ही आमचे कामधंदे सोडून आम्ही गरीब लोक इथं जर उपस्थित राहते तर आमचं काय मजबुरी ती समजून घ्या, आम्हाला निकाल द्या लावून। आणि जोपर्यंत हा निकाल आमचा लागत नाही तोपर्यंत अशीच आम्ही आंदोलन करत राहू, आणि जोपर्यंत आमचा निकाल लागत नाही तोपर्यंत आजपासून MSCB ला कुलप लावू। आता तुम्ही आंदोलन करत आहात, तुमच्या अर्जाचा विचार नाही झाला, पुढचं पाऊल काय असणार आपलं? पुढचा पाऊल तर हाच असणार आहे सर माझा, की जोपर्यंत मला निकाल मिळत नाही तोपर्यंत मी MSCB ला कुलप लावेल, आणि माझं मीटरचं बिल असतं आले त्याची मी डायरेक्ट लाईट सुरू करेल, आणि ज्याही व्यक्तींना माझ्यावर कारवाई करायची आहे, असं पण मी लाईट बिल दर महिन्याला भरते ना, तर दर महिन्याला मी कोर्टात पैसे सुद्धा भरू शकते। आणि आजपासून MSCB ला जोपर्यंत आम्हाला निकाल येत नाही तोपर्यंत मी कुलूप लावेल। ज्याही लोकांना, ज्याही पोलिसांना जळगावची कारवाई करायची त्यांनी बिनधास्त करू शकता। जय हिंद, जय महाराष्ट्र। आम्ही नगरसेवक लोकांना निवडून देत असतो, पण ते नगरसेवक आमच्याकडे बघायला तयार नाही, कारण आम्ही त्यांना का निवडून देतो का आमच्या समस्या हे सोडवतील यासाठी आम्ही लोक त्यांना निवडून देतो, पण ते आजपर्यंत आमच्याकडे अजून बघायला सुद्धा तयार नाही। तर आम्हाला त्यांना फक्त एवढं सांगायचं, एवढं रहिवासी कुठल्या एरियातले रहिवासी आहे? सर्व जो त्रस्त झालेले आहे जळगावचे, जो त्रस्त झालेला आहे तो सगळं इथं आदत आलेला आहे, कारण MSCB वाले इतकं जबरदस्त बिल टाकून देत आहेत ना की ते सामान्य माणसाला एकदम भरणं अशक्य झालेलं आहे। तर नगरसेवक लोकांना एवढी विनंती आहे की एखाद्याने इथं येऊन आमच्या संघाचं नेतृत्व करावं आणि आम्हाला काहीतरी मार्गदर्शन करावं। आम्ही आतापर्यंत इतकं भरून थकून चुकले, आता आम्ही यापुढे कोर्टामध्ये केस दाखल करणार। आपलं नाव सांगा? माझं विनोद सपकाळे, एरिया मी इकडे जिल्हा बँक कॉलनीला राहतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।